अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस की नई कमेटी की घोषणा। 12 उपाध्यक्ष और 5 सचिव नियुक्त। जिला अध्यक्ष चोरगे के हाथों नियुक्ति पत्र प्रदान। अध्यक्ष कृष्णा पाटिल ने की घोषणा। अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल ने शहर ब्लॉक कांग्रेस कमेटी के कार्यकारिणी की घोषणा कर दी है। शनिवार को शाम में नवनियुक्त पदाधिकारियों को कांग्रेस जिला अध्यक्ष दयानंद चोरगे के हाथों पदाधिकारियों को नियुक्ति पत्र प्रदान किए गए। शहर कांग्रेस टीम में 12 उपाध्यक्ष, 5 सचिव, महासचिव, कोषाध्यक्ष, शहर संगठक, 6 सदस्य एवं एडवोकेट गणेश रणदीवे को लीगल सेल अध्यक्ष नियुक्त किया गया है। 2 पूर्व नगर सेवक मिलिंद पाटिल और विलास जोशी एवं पत्रकार सीजर लॉरेंस को उपाध्यक्ष पद से नवाजा गया है। बुआपाड़ा के पुराने एवं निष्ठावान कार्यकर्ता प्रमोद पांडे को भी उपाध्यक्ष पद दिया गया है। इसी के साथ मनोहर जाधव, अब्दुल गनी पीरजादे, एडवोकेट अनिल काले, संजय मगर, सुभाष सरवदे, पत्रकार सुनील अहिरे, संघजा मेश्राम, दिलीप पतंगी को उपाध्यक्ष बनाया गया है। पुराने कांग्रेसी रोहित कुमार प्रजापति को महासचिव प्रशासन संगठन का पदभार संभालने को कहा गया है। पत्रकार शत्रुघ्न उमप, नंद कुमार देवड़े, शुभदा काले, जी शंकर रामन्ना, अजिंक्य सावंत, आरिफ हैदर खान को सचिव, वरिष्ठ कांग्रेसी गोपाल राय को कोषाध्यक्ष, चेतन लोंडे को शहर कोषाध्यक्ष और किरण राठौड़ को शहर संगठक नियुक्त किया गया है। कांग्रेस थाने जिला अध्यक्ष दयानंद चोरगे के हाथों नियुक्ति पत्र प्रदान किए गए। उस समय सभागृह खचाखच भरा हुआ था। एडवोकेट यशवंत जोशी, रोहित साल्वी आदि उपस्थित थे। अंबरनाथ में पक्ष संगठन को मजबूत करने के लिए ये नियुक्तियां की गई है। शहर अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल शहर में कांग्रेस के लिए अच्छा कार्य कर रहे हैं। आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय? आज आपली रमेश कीर आपले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची आम्ही आज बैठक लावलेली होती। आम्हाला फार कमी वेळामध्ये आजची जी बैठक आयोजित करण्याचा आदेश आला, माननीय जिल्हाध्यक्षांनी आम्हाला आदेश दिला। त्या आदेशाला आम्ही जागून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना फोन करून आणि सगळे ब्लॉक अध्यक्ष आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे यांना आमंत्रित करून आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि उभाटाचे यांना सर्व कार्यकर्त्यांना आम्ही स्वतः फोन केले होते आणि त्यांच्या लोकांना आमंत्रित करून आजची सभा आम्ही पार पाडली। आज नवीन पदाधिकारी नियुक्ती केलेत, काय सांगणार त्याबद्दल? आजच्या नवीन नियुक्ती कमिटीमध्ये मी आणि माझ्या टीममध्ये सर्व घटकांना मी स्थान दिलेलं आहे। अंबरनाथ शहर हा फार मोठा आहे, सर्वोदयपासून तर जावसईपर्यंत आणि पालेगाव ते वडोलगावपर्यंत असा हा मोठा परिसर आहे आणि हा गरीब, दलित आणि मागासवर्गीय विभाग आहे। याच्यामध्ये मी सुशिक्षित लोकांना जास्तीत जास्त स्थान दिलेलं आहे आणि ज्या समाजामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे अशा लोकांना मी स्थान या कमिटीमध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी पक्ष संघटना वाढवणार आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना, जुन्या नात्या नेत्यांना सर्वांना बरोबर घेऊन मी काम करणार। तुमच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली गेलेली, काय सांगा? नाही, ठाणा ग्रामीण या जिल्ह्याची सभा आहे आणि या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष उपस्थित आहेत। ही कोकण पदवीधर मतदारसंघासाठी या निवडणुकीसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मी आता प्रामुख्याने हेच सांगितलं की आमचा जो अजेंडा आहे त्यात 1 नंबरला आधी जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी, शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावेत, जिल्हानिहाय UPSC MPSC सेंटर्सना अधिक सशक्त करण्यात यावं, बेरोजगार जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, नवीन जे स्थानिक प्रकल्प येतील त्यात स्थानिक पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आम्ही आग्रही असू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणात जे पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, कारण या पर्यटनाच्या माध्यमातून नवीन पदवीधरांना रोजगाराच्या संधी मिळतील। सर, कायम विना अनुदानित जो प्रकल्प चालू आहे किंवा शासनाचा आहे, कायम शब्द काढण्यासाठी काय प्रयत्न? कायम हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे तो जातो, पण तो अतिशय संथ गतीने जातो, म्हणजे 20% 20% 20% असा जो प्रवास आहे। मी तेच म्हटलं की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवणं
आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं, आवश्यक तिथे विरोध करणं हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराचं काम आहे असं मला वाटतं. 60,000 पेक्षा ज्या शाळा आता खाजगीकरण होत चालल्या, हे थांबवण्यासाठी आपल्याकडे काय योजना असतात? योजना म्हणण्यापेक्षा मी तेच सांगतोय की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर लक्ष ठेवणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे. विरोध करणं हे देखील आपलं काम आहे आणि ते आम्ही निश्चितपणाने करू. 3 वेळा डॉक्टर निवडून आले, त्यांच्या बाबतीत आपण आव्हान कसे बघताय? नाही, मी गेले 6 महिने या संपूर्ण मतदारसंघात फिरतोय, त्यामुळे आव्हान वगैरे हा शब्द मला कुठेच दिसलेला नाही आहे. त्याच्यापेक्षा उलट पक्षी मी असं म्हणेन की लोक शोधतायत की बाबा 12 वर्ष झाली हे कुठे आहेत हे सगळे. त्यामुळे लोकांना संभ्रम आहे की आपण निवडून दिलेला आमदार नेमका कुठे आहे. पण आता काय की केवळ 8-9-10 दिवसामध्ये आपण एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये मतदारावर पोहोचण्यापर्यंत काय केलं? नाही, असं नाही आहे. मी गेले 6 महिने या प्रक्रियेत काम करतोय. आजचे 8-10 दिवस नाही आहे. आम्ही गेले 6 महिने या संपूर्ण मतदारसंघात मतदार नोंदणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांची नोंदणी करतो. आज आपण त्यांना फक्त हे सांगतो की 26 तारखेला जे मतदान आहे त्या मतदान साहेब आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, काय मागच्या महिन्यामध्ये अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा रसाल पाटील यांची निवड झाली. तत्कालीन अध्यक्ष प्रदीप नाना पाटील हे शिंदे गटामध्ये मागच्या 1.5 महिन्यापूर्वी त्यांनी शिंदे गटामध्ये जॉईन केलं आणि अधिकृत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर या अंबरनाथ शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष हा रिक्त होता आणि कृष्णा रसाल पाटील हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. प्रशासकीचा त्यांना खूप दांडगा अभ्यास आहे. त्यांची पत्नी या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक होती. बांधकाम समितीचे ते सभापती होते. कृष्णा रसाल पाटील हे पेशाने ॲडव्होकेट आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते शहरचे अध्यक्ष होते आणि ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यांनी माझ्या कमिटीवर हे ठाणे ग्रामीणमध्ये त्यांनी सरचिटणीस पद भूषवलेला होता आणि त्यांचा दांडगा अभ्यास असल्या कारणाने त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्याशी मी चर्चा केली. चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की अंबरनाथमध्ये जागा रिक्त झालेली आहे. तत्कालीन अध्यक्ष यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. कृष्णा रसाल पाटील हे राजकारणी असून त्यांचा अंबरनाथ शहरामध्ये खूप चांगले सर्वांची संबंध असल्या कारणाने ही माहिती मी जेव्हा नानाभाऊंना दिली, आमचे प्रदेश अध्यक्षांना दिली, त्या क्षणी त्यांनी सांगितलं की त्यांची निवड तुम्ही करून टाका आणि मागच्या महिन्यामध्ये त्यांची निवड केली. निवड करत असताना त्यांनी पूर्ण 1 महिन्याभर या अंबरनाथ शहरामध्ये जुने जाणते असणारे सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी घरी जाऊन भेटीगाठी केल्या आणि भेटीगाठी करत असताना एक नवीन चैतन्य निर्माण या अंबरनाथ शहरामध्ये झालं आणि त्यांच्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते जोशी साहेब आणि मिश्राजी झाले, प्रजापती झाले, असे अनेक मान्यवर आमचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि आज या ठिकाणी त्यांची कार्यकारिणी डिक्लेअर झाली आणि कार्यकारिणी डिक्लेअर होत असताना एक चांगले एज्युकेशन असणारे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना पदनियुक्ती त्यांची केली. काही ॲडव्होकेट होते, काही चांगले इंजिनियर होते. चांगल्या पद्धतीने एज्युकेशन असणारे सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी पदनियुक्तीमध्ये प्रत्येकाला पद दिलं आणि मागच्या जेव्हा 1.5 महिन्यामध्ये तत्कालीन अध्यक्षांनी जेव्हा शिंदे गटामध्ये प्रवेश केलं त्यावेळेला
जवळपास मला वाटते 70-75% कार्यकर्त्यांना घेऊन तो शिंदे गटात गेला. पण त्यातून काही कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती पडलं की आपला पक्ष जिथे आहे तिथे आपला पक्ष आपल्याला आपल्या घरच्या घरी आपण काम करावं म्हणून काही कार्यकर्ते पुन्हा जे नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांच्याशी भेटीगाठी केले. आणि आजची जी परिस्थिती आहे, आज या ठिकाणी ज्या वेळेला पदनियुक्ती केली त्या पदनियुक्तीमध्ये म्हणजे खरं तर महाविकास आघाडीतील सर्वच या अंबरनाथतील मग ते उबाटा गटाचे शहर अध्यक्ष, त्या राष्ट्रवादीचे सदामामा या अध्यक्ष, ते आपले गायकवाड, कबीरदास गायकवाड ह्या लोकांच्या समवेत ही कार्यकारिणी इथे डिक्लेअर केली. आमचे प्रभारी राजेश शर्मा यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी डिक्लेअर केली. येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथमध्ये एक नवीन चैतन्य काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्षांच्या रूपाने मिळेल याचं मी आश्वासन देतो. येणाऱ्या विधानसभेमध्ये या अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल एवढं आश्वासन देतो. त्याचबरोबर जर कधी अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लागली तर जास्तीत जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि इथला नगराध्यक्षसुद्धा हे महाविकास आघाडी जर झाली तर महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष होणार आणि इथला जो आमदार आहे तो आमदारसुद्धा महाविकास आघाडीचाच होणार. अशी परिस्थिती आज इथे आपल्याला अंबरनाथमध्ये बघायला मिळालेली आहे. तरी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणी काही चिंता करायची आवश्यकता नाही. आणि जर सांगितलं, मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले की अमुक फोन येतात, ते फोन असा अनेक फोन येतात आणि अनेक फोन येतील म्हणून त्या गोष्टीवर आणि त्या फोनवर कोणी आता या कानात ऐकायचं आणि कानात सोडून द्यायचं आणि आपला पक्ष कसा वाढेल याच्यासाठी कार्यकर्त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या कृष्णा रसाल पाटील हे नवनिर्वाचित अध्यक्षाच्या माध्यमातून 100% या अंबरनाथमध्ये काँग्रेस पार्टी नंबर 1ला एवढं मी आश्वासन तुम्हाला इथे देतो. साहेब, हे आपले उमेदवारी भरलेले रमेश कीर साहेब यांच्यासाठी आपण काय लोकांना आवाहन करणार आपल्या माध्यमातून? रमेश कीर हे महाविकास आघाडीतील उमेदवार आहेत. इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवारांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता. पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी तो फॉर्म मागे घेऊन काँग्रेस पक्षाला ही जागा दिलेली आहे. आदरणीय राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब